ममता बॅनर्जी म्हणतायत आता मी इंटरनॅशनल कोर्टात जाणार. मुळात इंटरनॅशनल कोर्टामध्ये कशासाठी? तर मुख्यमंत्री पदाचा मी राजीनामा देणार नाही, कारण मी पराजित झालेली नाही, असा दावा ममता बॅनर्जींचा आहे. मुळात हा धक्कादायक अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे. हे वक्तव्य करून ममता बॅनर्जींना काय दाखवायचं आहे? अंतर्गत प्रश्न आहे भारताच्या, लोकशाहीचा प्रश्न आहे, अगदी मान्य आहे. लोकशाहीवर गंडांतर येत आहे, हा आक्षेपही मान्य आहे. पण आंतरराष्ट्रीय कोर्टात याची सुनावणी कशी होऊ शकेल? भारताचा अंतर्गत मुद्दा असताना त्याला आंतरराष्ट्रीय कोर्टात घेऊन तरी जाणार कसं? आपण पराजित झालेलो नाही, आपण विजयीच आहोत आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातही आपण दाद मागू, अशा स्वरूपाची ही टिप्पणी ही थोडीशी आतताईपणाची वाटते. रस्त्यावर उतरून जनजागृतीतून लोकांसाठी पुन्हा एकदा हा प्रश्न उचलून धरला जाऊ शकतो. मात्र आंतरराष्ट्रीय कोर्टात हा मुद्दा जाणार कसा, याचं उत्तरच मिळताना दिसत नाही. आणि त्यामुळे ममता बॅनर्जी या पराजित झाल्या आहेत. राजकीयदृष्ट्या कोणती वक्तव्य करणं गरजेचं आहे, कोणती करणं अयोग्य आहे, याचं भान त्यांनी राखायला हवं. अन्यथा विरोधक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो कमकुवत होत जाईल. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.